विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनासाठी भडकल गेट येथे अभिवादन करण्याकरता तात्पुरत्या स्वरूपाचे स्मारक उभारा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी केली आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक समस्त भारतीय नागरिक तसेच आंबेडकरवादी विचारांच्या नागरिकांसाठी अस्मितेचे प्रतीक आहे। सध्या भडकल गेट येथे स्मारकाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण कार्य अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरलाय। दरवर्षी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात, परंतु यावर्षी स्मारकाचं काम अपूर्ण असल्याने पर्यायी अभिवादनाची व्यवस्था करण्यात आली नसल्याने मूळ स्मारकाच्या जवळच तात्पुरत्या स्वरूपात स्मारकाची व्यवस्था करणे गरजेचे आहे। याद्वारे उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे। तसेच उपाययोजना म्हणून अन्य मागण्या केल्या आहेत। 6 डिसेंबर रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असतो। महापरिनिर्वाण दिनी लाखोचा जनसमुदाय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होत असतो, परंतु यावर्षी भडकल गेट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम हे 9 महिन्यापासून सुरू आहे आणि हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे पूर्ण तयार झालेले नसल्या कारणाने त्या ठिकाणी पर्यायी स्मारकाची व्यवस्था करून देण्याकरिता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने निवेदन दिलेले आहे आणि जिल्हाधिकारी साहेब यांना मागणी केलेली आहे की तात्पुरत्या स्वरूपामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक भडकल गेट येथे 6 डिसेंबरच्या आत उभारावं, जेणेकरून लाखोचा जनसमुदाय त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करू शकेल आणि त्यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त करू शकेल। आणि पुढे जाऊन आम्ही अशी मागणी केलेली आहे की तुम्ही पुतळा तर उभारावाच, परंतु शासनातर्फे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी आणि रहदारीचा अडथळा निर्माण होऊ नये याकरिता पार्किंग ही स्मारकापासून काही अंतरावर असली पाहिजे। आणि दुसरी मागणी अशी आहे की ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असली पाहिजे, दुसरी पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असली पाहिजे आणि पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असला पाहिजे, जेणेकरून अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीमसैनिकांना कुठल्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावं लागणार नाही।